महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. नजमनगरमध्ये कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य. धुळे शहरातील वॉर्ड क्रमांक 15 नजमनगर भागातील 80 फूट रोड परिसरातील नागरिक सध्या नरक यातना भोगत आहेत. येथील मुख्य नाला गेल्या कित्येक दिवसापासून कचऱ्याने तुडुंब भरला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच महानगरपालिका आयुक्तांनी स्वच्छतेबाबत कसूर करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र नजमनगरमधील परिस्थिती पाहता आयुक्तांच्या या इशाऱ्याला स्वतः कर्मचारीच जुमानत नसल्याचे चित्र समोर आले असून प्रशासन आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्वच्छता निरीक्षकाची टाळाटाळ. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे. यामुळे निर्माण झालेल्या घाणीमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐणीवर आला असून या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकाशी वारंवार संपर्क साधला, मात्र तो केवळ टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. आम्ही वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही, उलट अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाची माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचवूनही स्थानिक स्तरावर कार्यवाही शून्य असल्याने महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका आयुक्तांनी शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व स्वच्छता निरीक्षक आणि अधिकाऱ्यांना सक्तीचे निर्देश दिले होते. ज्या भागात कचरा आढळेल तिथल्या जबाबदार अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्याची धमकीही दिली होती. मात्र नजमनगरमधील हा तुडुंब भरलेला नाला आणि तिथली दुर्गंधी आयुक्तांच्या या आदेशाची उघडपणे थट्टा करत आहे. आता आयुक्त आपल्या शब्दाला जागून अशा कामचुकार स्वच्छता निरीक्षकावर खरोखर निलंबनाची कारवाई करणार की हे आदेश केवळ कागदावरच मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून या भागातील नाला तात्काळ साफ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.